शासनाचा मोठा निर्णय. राज्यातील शासकीय जागेतील अतिक्रमणे होणार नियमित. शासकीय जागेवर अतिक्रमण केलेल्या रहिवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले निवासी अतिक्रमण आता नियमित होणार आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात शासन निर्णयही प्रसिद्ध केला आहे. ज्या व्यक्तींनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे व ते निवासी वापरत आहे, असे अतिक्रमण नियमित होणार आहे. हे अतिक्रमण नियमित करण्यासाठी नागरिकांनी ग्रामसेवक, तहसीलदार, आयुक्त यांच्याकडे अर्ज करायचे आहेत. अतिक्रमण नियमित करण्यासाठी कुटुंबातील एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो अतिक्रमणधारकांची जागा नावावर होणार आहे. तसेच भूमिहीनांना हक्काची जागा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयानुसार 500 चौरस फूट इतकी जागा विनामूल्य जागेवर होणार आहे. ही जागा नावावर झाल्यानंतर 5 वर्षापर्यंत या जागेची विक्री करता येणार नाही. माझे अतिक्रमण होणार नियमित. जे अतिक्रमण निवासी वापरात आहे व 2011 सालापर्यंतचे आहे असे अतिक्रमण नियमित होणार आहे. अर्ज करण्याची मुदत 31 डिसेंबर 2026 पर्यंत संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज सादर करावेत. अर्ज कोणाकडे करावा? ग्रामपंचायत, नगर परिषद, महानगरपालिका स्तरावर अर्ज दाखल करावेत. तसेच अतिक्रमण नियमित करण्यासाठी विहित मुदतीत अर्ज न केल्यास संबंधित व्यक्तीचे अतिक्रमण काढून टाकण्यात येणार आहे.